हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तोंडी लावायला चटपटीत ककडी करणार आहोत। त्यासाठी हे पहा, ही ककडी अशी मोठी आपण घेतलेली आहे स्वच्छ धुवून। आता याचे आपण काप करून घेऊ। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। रेसिपी पूर्ण पहा। हे पहा, त्यासाठी आपण जिरे घेतलेले आहेत, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट, हळदी पावडर घेतलेला आहे फोडणीसाठी चटपटीत तयार करण्यासाठी। आता आपण या ककडीचे मस्तपैकी काप तयार करून घेऊ। चला मग पहा। हे पहा, आपल्याला मस्त असं मधून आधी कट देऊन घ्यायची आहे या ककडीला। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशी या ककडीची कटिंग करायची आहे तशा पद्धतीत तुम्ही काप करू शकता। लहान मोठी साईज तुम्हाला आवडेल तशा पद्धतीमध्ये। मी तोंडी लावण्यासाठी करणार आहे, त्यासाठी हे पहा अशा पद्धतीमध्ये काप करून घेत आहे। खूप छान लागते अशा पद्धतीत सुद्धा तुम्ही एकदा चटपटीमध्ये तोंडी लावण्यासाठी ककडी वापरा, अशी करून पहा। हे पहा, मस्तपैकी आपण पूर्ण आपली ककडीचे काप तयार करून घेतलेले आहेत। जसं आपण कडू शेंगण्याच्या हुसऱ्या तयार करतो तशा पद्धतीत ह्या गोड ककडीची हुसरी लागते तोंडी लावण्यासाठी। खूप छान लागते खायला। चला मग आता आपण शेगडीवरती तेल गरम करायला ठेवू फोडणीसाठी। हे पहा, आपण लोखंडाच्या तव्यावरती तेल गरम करायला ठेवलेला आहे। आपण ह्या लोखंडाच्या तव्यावरती गोड शेंगणीच्या ककडीच्या हुसऱ्या तयार करणार आहोत तोंडी लावायला। जेवण करताना खूप छान लागते। हे पहा, मस्तपैकी आपलं तेल गरम झालेलं आहे। एक जिरे, आपण जिरे काही टाकून घेतलेले आहेत। आता जिरे टाकून घेऊ। जिरे झाले कीच लाल तिखट, हळदी पावडर टाकून घेऊ आणि मग लगेच आता आपण ह्या ज्या ककड्या चिरून घेतलेल्या त्या ककड्या टाकून घेऊ। हे आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मीठ टाकल्यानंतर हे सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला। हे पहा, झाकण न ठेवता मस्तपैकी असं आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत ह्या ककड्या। 5-7 सेकंद लागतील ह्या ककड्या भाजण्यासाठी।
हे 5-7 सेकंद झालेले आहेत. खूप छानपैकी आपली ह्या ककड्या भाजल्या गेलेल्या आहेत. आता आपण ह्या काढून घेऊ. हे मस्तपैकी आजचं जेवण दुपारचं आहे. चवळीची शेंग, पोळी, लोणचं आणि आपल्या ज्या आपण गोड ककडीच्या हुसऱ्या तयार केलेल्या आहेत तोंडी लावण्यासाठी, त्या हुसऱ्या खूप छान लागतात तोंडी लावायला. यूट्यूब फॅमिली, तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता कुठून नाही, तुमच्या सपोर्टची गरज आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील. कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.